रोज रोज नाश्त्याला मुलांच्या डब्याला काय बरं बनवायचं तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रश्न पडत असेल. आणि मुलांच्या डब्यासाठी रोज पोळी भाजी करून किंवा मुलांना खाऊन कंटाळा आला तसा हा मऊ लुसलुशीत आणि अगदी झटपट होणारा पौष्टिक गव्हाच्या पिठापासून आलू पराठा नक्की करून बघा. एकदम साधी सरळ सोपी रेसिपी आहे आणि भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. पराठा मस्त खुसखुशीत आणि पौष्टिक होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गव्हाच्या पिठाची आपण कणिक भिजवून घेणार आहोत. त्यासाठी परातीत 2 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्राम प्रमाणात गव्हाचं न चाळता घेतलेलं पीठ आहे. गव्हाचं पीठ न चाळून घेतल्यामुळे कोंडा असाच राहतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात. चपाती किंवा पराठ्यांसाठी मल्टीग्रेन आटा